संतोष देशमुख हत्याकांडमध्ये तुरुंगात असणारा मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आता 17 जून रोजी सुनावणी होणार आहे। कोर्टामध्ये वाल्मिक कराड याच्या वकिलांनी वाल्मिक कराड याला मोकोकामधून दोष मुक्त करा अशी याचिका दाखल केली आहे आणि त्यावर सुनावणी आता 17 जून रोजी होईल असं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे की वाल्मिक कराड यांनी जरी दोष मुक्तीसाठी अर्ज केला आहे तरी तो याच्यातून मुक्त होणार नाही मोकोकामधून। त्याचप्रमाणे वाल्मिक कराड याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पण अर्ज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। त्यामुळे 17 तारखेचा दिवस जो आहे तो वाल्मिक कराड याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यावर असंच बोललं जात आहे की वाल्मिक कराडला काहीच दिलासा भेटणार नाही। उलट उज्ज्वल निकम हे आता कोर्टामध्ये इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स जे आहे, जे पुरावे आहेत ते सादर करतील 17 तारखेला आणि वाल्मिक कराड याचा पाय आणखीन खोलात जाईल। त्यामुळे 17 जूनला वाल्मिक कराड याच्यावरला खतरा अजून वाढणारच आहे।